तर रामराम मंडळी, आज गेलो होतो आपण लोणार शिवारामध्ये देऊळगाव वायसा या गावामध्ये. आता आपण इथं पोहोचलेलो आहे. स्टार्टर वगैरे घेतलेलं होतं हातामध्ये. हे स्टार्टरचे वायर आहेत आपले, आणि वायर वगैरे जोडून घ्यावा म्हटलं तर आमचा माणूस खूप वैतागलेला होता आज, माझा पार्टनर. हे आहे MCB एक प्लस मायनस जाते आणि एक अर्थिंगचा वायर. माणूस खूप वैतागला होता. माणूस म्हणे एवढ्या दुरून आलोय, गड्डे गेले नाहीत. शेतकऱ्यांनी JCB आणली होती, तोपर्यंत आमचा माणूस बोल्ट वगैरे जोडत होता. खूप वैतागलेला होता. मला म्हणे तर आज जायचंच नाही कामाला, पण म्हटलं चल बाबा, पहिलं सोलरची कामं सध्या डीम चालू आहेत. ही आहे आपली 5 HP मोटर आणि हॅम्पोलर वगैरे. मग काय, मग म्हटलं चला लगेच स्टार्टरची वायर वगैरे आपण जोडून घेऊ. मग मी लगेच केबल वगैरे जोडून घेतले. म्हटलं तर चला बरोबर लावून देऊ मस्त. स्टार्टरच्या मागे जिथं आपल्याला पाणी वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित त्याला मागं लावून दिले, कारण खाली वायर वगैरे बी लोंबले नाही पाहिजे. मग वायर वगैरे जोडल्यानंतर हे म्हटलं आता काय करावं. शेतकऱ्यांना म्हटलं बाबा दोघं तिघं या, कारण JCBचे गड्डे आहेत, हे भरणं आमच्याकडनं काही शक्य नाही, कारण आमची फक्त 2-2 जणांची टीम असते. मग वायर हे आपला याचा केबल आहे, आपण जिथं मोटर वगैरे जोडतो ना तो केबल आहे. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे काय आहे? म्हटलं हे डोंगल आहे, हिच्यामध्ये असतं एक सिम कार्ड, आणि हिच्यामधलं जे सिम कार्ड असतं हे दुसरं मोबाईलमध्ये वगैरे चालत नाही बरं का, कारण हे फक्त याला रेंज वगैरे धरतं, म्हणजे याचं लोकेशन वगैरे दाखवतं, आणि हिच्यावरच आपलं मोबाईल ऑन ऑफ होतं. हे आहे एअरटेलचं सिम कार्ड. एअरटेलचं सिम कार्ड वगैरे लगेच बसून घेऊ म्हटलं, डोंगल लावून घेऊ लगेच. डोंगल वगैरे लावलं आणि बॉक्स फोडला. ह्याच्यामध्ये आपलं शक्तीचं मटेरियल चेक केलं, सर्व व्यवस्थित आलेलं आहे का. नंतर बोल्ट वगैरे आमचा माणूस तर लावतच होता. माणूस म्हणजे बाबा आता 12-1 झालेली आहेत, केव्हा येतात माणसं. मग म्हटलं थांब, मग मी मटेरियल चेक करतो. ह्यो आता नवीन केबल आलेला आहे अर्थिंगचा. हे आपला DC केबल आहे, म्हणजे जो आपण वायरिंग करतो ना सोलरची ती, म्हणजे त्यात PVC पाईप येतात आता वायरिंगमध्ये. सोलरच्या आपल्या अर्थिंगसाठी बकेट, सोलरचा केबल जो मोटरला आपण लावतो, केबल वायर वगैरे, स्टार्टर वगैरे सगळं जोडणं झालं. माणूस म्हणजे आता तर येतं का नाही डब्बे आपले. म्हटलं ठीक आहे, आता माणसं येतीलच आपले. हे आपले पूर्ण एरिया पराडी एरिया होता हा, इथं गड्डे वगैरे जात नव्हते, खूप कठीण होतं. हा आपला केबल आहे, खूप मस्त हेवी असतो, 2.5 इंचचा, 2.5 केबल जाड असतो. असा केबल मार्केटमध्ये भेटणं अशक्य आहे. केबलचे जॉईंट वगैरे मस्तपैकी मोटरला जोडून घेतले. चला म्हटलं आता केबल वगैरे जोडलेले आहेत. माणसांना माझा पार्टनर लगेच गेला आणि आवाज देत होता. आवाज दिला, माणसं वगैरे आली. आता आम्ही टेक्चर वगैरे उभे करतोय. माणसं म्हणजे 4-5 जण आले होते, त्यांचे शेतकऱ्यांचे बी, त्यांनी भरपूर सहकार्य केलं गड्डे वगैरे भरण्यासाठी, कारण JCBचे गड्डे खूप मोठाले होते. लगेच टेक्चर बसवलं आम्ही. टेक्चर बसवल्यानंतर हे पूर्णपणे असे गड्डे वगैरे दाबून घेतल्यानंतर मस्त टेक्चर फिट केलं. टेक्चर फिट केल्यानंतर बघू शकता आपली रोजची फिटिंग एका लाईनीमध्ये. 5 HP सोलर आहे, आणि संध्याकाळी 5-5:30 झाल्यामुळं पाणी प्रेशर एकदम कमी दाखवत होतं. शेतकऱ्याला म्हटलं बाबा नेमकाच बसलाय, संध्याकाळची वेळ आहे, पाणी कमीच राहणार. प्रेशर वगैरे बघितलं आणि म्हटलं चला